ICN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणाच्या हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते। या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन 10 जानेवारीला करण्यात आले होते। एकाच महापंक्तीमध्ये 1.5 लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेत होते। 150 क्विंटल गव्हाची पुरी आणि 150 क्विंटल वांग्याची भाजी असं या महाप्रसादाचं स्वरूप होतं। 40 एकर शेतजमिनीवर ही महापंगत बसली होती। 3000 स्वयंसहायकांच्या मदतीने पंगत वाढल्या गेली। या महापंक्तीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे। अत्यंत उत्साहाने, भक्तिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामी विवेकानंदांची जयंती संपन्न करण्यात आली। 3 दिवसापासून हा उत्सव आहे। आज महाप्रसाद वितरणाने याची सांगता झाली। 2-2.5 लाख भाविकांना एका वेळेला एकाच पंक्तीमध्ये 40 एकराच्या शेतात केलेलं हे नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पडलं। 2,500 ते 3,000 युवक 2-3 दिवसापासून या सगळ्या महाप्रसादाचं नियोजन करत होते। 300 क्विंटलचा जवळपास हा महाप्रसाद होता, पुरी आणि भाजीचा। माणसामधला मतभेद दूर व्हावा, तो एक संघ व्हावा, सुज्ञ आणि जागृत नागरिक या देशाला मिळावा, म्हणून माणसामधला कुठलाही भेद नष्ट व्हावा आणि एक संघ सगळा मानव एकत्र यावा। आजचा महाप्रसाद म्हणजे मानवतेचं विराट रूप या ठिकाणी आज लोकांना बघायला मिळालं। परमपूजनीय शुकदास महाराजांनी पाहिलेलं एक संघ आणि सुज्ञ नागरिकांचं एक देश, या दृष्टीने महाराजांचं स्वप्न होतं। विवेकानंद आश्रमांच्या जयघोषामध्ये भारत माता की जय हा जयघोष आहे। मला वाटतं जगाच्या पाठीवर एकमेव धार्मिक संस्था आहे जिच्या जयघोषामध्ये भारत माता की जय येतो। भारत ही आमची पहिली माता आहे, तेच आमचं दैवत आहे, म्हणून भारतातली सगळी माणसं आमचे बंधू आहेत, आमचे माता आणि पिता आहेत। हा विचार करताना महाराज म्हणतात, तुम्हीच माझे देव आहात। त्याच्याही पलीकडे जाऊन महाराज म्हणतात, प्रत्येक माणसातला देव हा माझा देव आहे, त्याची मी सेवा करणार, त्याची पूजा करणार, त्याचं दुःख, दैन्य, पीडा मी दूर करणार आणि ते करू शकलो तरच खऱ्या अर्थानं मी विवेकानंदांचा भक्त होऊ शकतो। हा दिव्य विचार या ठिकाणाहून आज हजारो लाखो लोक घेऊन गेले, आपापल्या मनामध्ये तो विचार साठवत गेले। तसं पाहिलं तर विवेकानंद हे बुद्धिवंतांच्या कपाटातली वस्तू आहे, पण महाराजांनी विवेकानंदांचे विचार शेतकऱ्याच्या बांधावर, विद्यार्थ्याच्या प्रयोगशाळेत आणि सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात त्याला उतरवलं आणि विवेकानंदांच्या विराट रूपाचं आज या ठिकाणी आपण त्याचं दर्शन घेतलं। हा सोहळा अतिशय शांततेनं, शिस्तीनं आणि नियोजनाने संपन्न झाला। मी हजारो लाखो भाविकांचे त्याबद्दल आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक लाखो भाविक येतात, प्रत्येक भाविकाचं पूजन केलं जातं, त्याचं दर्शन घेतलं जातं। काही संकल्पना प्रत्येकाचं पूजन म्हणजे प्रत्येकासमोर उदबत्ती लावली, प्रत्येकाला गंध लावला, प्रत्येकाला फुलं वाहिली। देवाला नैवेद्य दाखवताना त्याचं पूजा होते, त्याला फुलं वाहिली जातात, गंध लावला जातो, उदबत्ती लावल्या जाते। माझ्या समोर असलेला प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे। ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, विवेकानंद म्हणाले होते। तोच विचार महाराजांचा, प्रत्येक माणसात देव आहे आणि आज तुम्ही प्रसाद घ्यायला येणार, देवच माझ्या दारात येणार, म्हणून मी त्याची पूजा करणार आणि त्याला हा प्रसाद देणार, हा त्यामागचा उद्देश होता। नमस्कार, मी डॉक्टर संजय धाडकर। मी येथून जवळच डोनगाव या खेड्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतो। मागच्या जवळजवळ 60 वर्षापासून माझा या संस्थेशी संबंध आहे आणि या संस्थेच्या कार्यक्रमात, या उत्सवाला आम्ही येत असतो। महाराजांनी अगदी सुरुवातीला विवेकानंद जयंती साजरी करायची तर माणसांमध्ये देव पाहून एकमेकाला घास भरवायची सुरुवात केली होती आणि आताही सुद्धा ही एवढी मोठी महाप्रसादाची पंगत, सुमारे 2 लाख लोक एकाच वेळी जवळजवळ 2 तासात शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्यांना महाप्रसाद वितरित होतो। शांततेने सर्व जेवण करतात। तो महाप्रसाद म्हटला जातो कारण तो सर्व लोक मिळून एक दिवसभर पूर्ण 250 साधारण पोत्यांच्या गव्हाची पुरी असते आणि 150 क्विंटल वांग्यांची भाजी असते आणि हीच प्रथा खूप वर्षापासून चालू आहे। आणि याचं म्हणजे अशा प्रकारचं एकमेव अद्वितीय ठिकाण आम्ही संपूर्ण भारतात तरी बघितलं नाही आणि जगात तर नसावंच। कुंभमेळ्यात लोकांची गर्दी असेल, पण इतक्या शिस्तबद्ध रीतीने जेवण कुठल्याच ठिकाणी 2 तासात संपेल अशा प्रकारे महाप्रसाद वितरित होण्याचं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी आमची स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे। मी डॉक्टर सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी, मी जत जिल्हा सांगलीवरून इथे आलेली आहे आणि मी लहानपणापासून इथे येते कारण माझं माहेर इकडचं आहे
तर ही जी पंगत आहे आम्ही लहानपणापासून बघत आलोय, आम्ही स्वतः पुऱ्या लाटत आलोय. आणि ह्या महापंक्तीचं वैशिष्ट्य हे आहे की जसं आपण लोकशाही म्हणतो, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं, तसं लोकांनी लोकांसाठी केलेला प्रसाद. म्हणजे कोणीतरी एक आचारी करतो आणि स्वयंपाकी करतो असं नाहीये, तर हजारो लोक इथे येतात आणि पुऱ्या लाटतात, वांगे चिरतात आणि एका दिवसात 250 क्विंटल गव्हाचा प्रसाद तयार होतो. आणि विशेष म्हणजे आपण 50-100 लोकांसाठी जरी वाढायचं म्हटलं तर किती गोंधळ होतो, पण एकाच वेळी 1-2 लाखच्या सुमारास लोक केवळ 2 तासात प्रसाद घेऊन जातात. हा मला वाटतं जगातला हा एक आश्चर्याचा प्रसंग आहे आणि इतरत्र कुठेही होत नसावं. आणि पोलीस असतात पण त्यांना शिट्टी सुद्धा वाजवायचं काम पडत नाही, कारण सगळ्यांमध्ये शिस्त आहे. आणि मला पूजनीय महाराजांचं एक वाक्य आठवतं की ते म्हणतात की महाप्रसाद शांततेत पार पडला आणि माझा विश्वास होता तो शांततेत पार पडणार, कारण मी तुम्हाला देव समजतो. तर प्रत्येक व्यक्ती ही देव आहे. विवेकानंदांचा जो विचार होता की शिवभावे जीवसेवा, तर तो विचार पूजनीय महाराजांनी आचरणात आणलेला आहे. आणि त्याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे की 2 लाख लोकांना देव समजलं जातं. आज आपण बघितलं असेल की गंध लावून, फूल ठेवून पूजा सुद्धा आमची केली आहे. आणि प्रसाद महाप्रसाद आहे. हा कुठेतरी श्रीकृष्णाच्या गोपालकालासारखा आहे, कारण याच्यामध्ये जात, पंथ, धर्म, वर्ण, वर्ग काहीही याच्यामध्ये भेदभाव नाहीये. पुरुष पण करतात, स्त्रिया पण करतात, प्रत्येक जातीचे आणि धर्माचे लोक याच्यात सहभागी होतात. आणि एकाच पातळीवर, म्हणजे प्रसाद घेताना पण कोणी वर खाली असं नाही, तर समानतेचं हे प्रतीक आहे. आणि असा हा एकमेवाद्वितीय सोहळा, याची नोंद गिनीज बुक मध्ये व्हावी अशी माझी विनंती आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.